अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत दशमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ सतीपै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रस्ताश्रमी, बाळप्पा नामे द्विजकोणी राहते होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. यलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परिविचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान, तया प्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्णताटी भरोनी आपणा पुढे येती, पाहुनी आयशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आमासी, ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षिताची कथा, आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून, परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथक्रमिता मी किंकर, मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रावणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोने काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वरदेत तयासी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोनी आवरासी आनंदले मनासी, वार्ता सांगता कांतेसी ती चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयाताचे मन. जो साक्षात उमारपण म्हण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्र घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवियले तया लागून, शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहो निज जनकाला, कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तयावसरी पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करोन पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती पाहोनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार
दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितानी सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लावितामृत हस्त ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितासी सांगून दाद आपुली लावावी. बाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिता प्रती तये वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरीश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांचा निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. लीला विग्रही श्री स्वामी दयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिल अल्पव्रत मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तिथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजनतारणार्थ यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची साऊली आम्हावरी करोतो. मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असे होते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोऽध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.